नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर. तुम्हाला माहिती आहे का, रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काय खाल्लं पाहिजे? व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. रक्तातील हिमोग्लोबिन कमी असल्यास शरीराला थकवा, चक्कर, अशक्तपणा जाणवतो. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मुख्यतः लोह, ज्याला आपण आयर्न म्हणतो, व्हिटॅमिन सी, फोलेट, व्हिटॅमिन बी12 यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आपण आहारामध्ये काय खाल्लं पाहिजे? तर सगळ्यात अगोदर पहिला पॉइंट आहे तो लोह, आयर्न युक्त पदार्थ. याच्यामध्ये काय येतात? तर हिरव्या पालेभाज्या, ज्याच्यामध्ये पालक, मेथी, चाकवत, शेपू, राजमा, हरभरा, त्याच्यानंतर डाळीमध्ये मसूर, मूग, तिळामध्ये काळे आणि पांढरे तीळ, खजूर, मनुका, अंजीर, ड्रायफ्रुट्स, नाचणी, ज्वारी आणि बाजरी याच्या माध्यमातून आपल्या बॉडीमध्ये आयर्न पदार्थ मिळतात, ज्याला आपण लोह म्हणतो. दुसरा पॉइंट आहे व्हिटॅमिन सी. हे जे लोह असतं, जे अन्नामध्ये असतं, जे आपल्या आहारामध्ये आहे, त्याचं आपल्या बॉडीमध्ये शोषण होण्यासाठी आहारासोबत काही गोष्टी घ्यायला पाहिजेत. त्यामध्ये संत्री, मोसंबी, आवळा, लिंबू, पेरू, किवी, टोमॅटो, लोहयुक्त अन्न खाताना सोबत लिंबू रस किंवा हे फळं घेणं गरजेचं आहे. तरच आपल्या बॉडीमध्ये त्या लोहाचे शोषण होऊन जाईल. त्यासोबत व्हिटॅमिन सी घेणं गरजेचं असतं. नंतर आहे फोलिक ऍसिड. हिरव्या भाज्या, बीट, गाजर, शेंगदाणे, कडधान्य आणि डाळी याच्यामधून आपल्याला फोलेट ऍसिड मिळतो. नंतर आहे व्हिटॅमिन बी12. व्हिटॅमिन बी12 कशातून मिळेल आपल्याला? तर दूध, दही, चीज, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, मासे आणि चिकन या माध्यमातून आपल्याला नॅचरली बी12 मिळू शकतो. आता हिमोग्लोबिन कमी कशामुळे होतं, तर काय टाळलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं आहे, जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी अजिबात प्यायची नाही. जर आपण ते जेवल्यानंतर चहा किंवा कॉफी जर पिलो, तर जे आहारामध्ये जे आयन्स असतात त्याचं शोषण होणार नाही आपल्या बॉडीमध्ये. सोबत तळलेले पॅकेज्ड जंक फूड्स, जास्त साखर असलेले आणि जेवताना कधीही कोल्ड ड्रिंक्स घ्यायचं नाहीये. नाहीतर जे अन्नामध्ये आपण जे लोह आहे ते सगळे जे काही विटॅमिन्स आहेत त्याचं शोषण प्रॉपर होणार नाही. घरगुती उपायामध्ये तुम्ही दररोज भिजवलेले मनुके, काळे मनुके सकाळी खाल्ल्यास रक्त वाढते. बीट आणि गाजराचा रस आठवड्यातून 3 ते 4 वेळा जर पिला तर त्याचाही फायदा होतो. गूळ आणि तीळ याचा एक लाडू बनवलास, या लाडू बनवला तर लाडू जर आपण खाल्लं तर ते आपल्या आयर्नची, लोहची कमतरता भरून निघते. अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार.